रामचंद्रांनी बांधलेल्या सेतूपर्यंत असलेली कर्मभूमी, कर्माची निष्पत्ती या ठिकाणी होते, पाप पुण्याची निष्पत्ती या ठिकाणी होते, म्हणून हिला कर्मभूमी म्हटलं. आणि या कर्मभूमीमध्ये या मनुष्याचा जन्म झाला. आणि या मनुष्याचा जन्म झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला काय करायचं असेल तर ते देवाचं नाव तुमच्या मुखामध्ये घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? आत्ताच घ्यावं लागेल, कारण काळ सरल्यानंतर, काळ गेल्यानंतर ते नाव तुमच्या मुखामध्ये येणार नाही. आमचे सुभाषितकार आम्हाला सांगतात, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते आदेव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कफ वात पित्तेर कंठावर धनविधो स्मरणम कुत असते. प्रश्न विचारतात आम्हाला. प्राण प्रयाण समय कफ वात पित्तेर, प्राण जायच्या वेळेस घशामध्ये कंठामध्ये कफ असतो, देवाचं नाव येऊ शकत नाही. प्राणप्रयाण समय कफवात पित्तेर कंठावर रोधन विधो स्मरणम कुत असते. त्या समयाला देवाचं स्मरण होणार आहे का? अजिबात नाही होणार. आत्ताच आम्हाला तयारीला लागावं लागेल. ज्या तपोनिधींनी, ज्या तपस्विनींनी आपलं आयुष्य देवासाठी खर्च केलं, अहो आम्हाला साधं 2 दिवस गावाला गेला तर घरी कधी जातं ही अपेक्षा असते, ही तळतळ असते, ही मनामध्ये भावना असते. ह्या माऊलीने आपलं संपूर्ण जीवन या ठिकाणी परमार्थाला वाहणं म्हणजे सोपं नाही, सोपं नाही. इथं बसलेले जे साधू संत आहेत ना, आपल्याला दिसतं साधू संत, मंदिर आहे, आश्रम आहे, व्यवस्थित आहे, परंतु ही सोडण्यासाठी खूप मोठी धमक लागते, खूप मोठी धमक लागते. आणि ही धमक ज्याच्या कोणामध्ये आहे तो परमार्थाकडे रुजला जातो. शेवटी तुकोबरायांनी प्रपंच सोडला, प्रपंचात मन गुंतू दिला नाही. भंडाऱ्या डोंगरावर जायचे, परमेश्वराचं नामचिंतन करण्याचा प्रयत्न करायचे. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत परमार्थ येणार नाही, आम्ही सर्व धर्माचा त्याग करणार नाही आणि ईश्वराला शरण जाणार नाही, तोपर्यंत आमचं जीवन सफल होऊ शकत नाही, सफल होऊ शकत नाही. आम्ही प्रपंचवाईक माणसं आहोत, आम्ही प्रपंचात रमणारे आहोत, आम्ही प्रपंचात राहणारे आहोत, आम्ही प्रपंचामध्ये मन स्थिर ठेवणारे आहोत. संत आम्हाला उपदेश करतात, सायासे प्रपंच करिशी दीननीशी हरिशी न भजासी कवन्या गुणे हरी मुखे मना, हरी मुखे मना. सायासे प्रपंच करिशी दिननिशी हरिसी न बदसे कवन्या गुणे हरी मुखे मना, हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबरायांसारखे संत आम्हाला सांगतात, तुम्ही प्रपंचामध्ये रमता, प्रपंचामध्ये रमल्यानंतर त्या देवाचं नाव घेत नसाल तर त्याला काहीच अर्थ नाही, काहीच अर्थ नाही. काय केली नाही त्याने तुमची चिंता. संत आम्हाला सांगतात, कारे ना ठेवीसी कृपाळू देवासी पोषितो जगाची एकलाची. कारे ना ठेवीसी कृपाळू देवासी. जो कृपाळू आहे, सज्जन आहे, त्या देवाला आठवलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. आमचं जीवन त्याशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला, ही गत आम्हाला करायची नाही. त्याच्याही पेक्षा वेगळं काहीतरी आम्हाला जीवन जगायचं असेल तर आम्हाला परमार्थाचा आधार घ्यावा लागेल. परमार्थाचा आधार का बरं घ्यावा लागेल? परमार्थ काय? ज्यावेळेस परमार्थ आमच्या अंगामध्ये भरला जाणार आहे त्यावेळेस आमच्या पुढे सुसंस्कृत पिढी निर्माण होणार आहे. भगवंत अर्जुनाला सांगताना सांगतात की यज्ञदाचरती श्रेष्ठ तसंच देवे तरोजन. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मोठं आचरण करेल त्याच वेळेस लहाना तुमचं पाहून आचरण करणार आहे. तुम्ही जर सकाळी देवाला नमस्कार केला ना, तुमच्या घरातला लहानगा येऊन देवाला नमस्कार करणार आहे. तुम्ही जर एखाद्याशी आदराने बोलाल ना, तो लहानगा मुलगाही एखाद्याशी आदराने बोलेल. आपण जसं करू तसं ते करण्याचा प्रयत्न करते. आणि आपण जेव्हा करू, का करू तर आमच्या ठिकाणी परमार्थ असेल तरच आम्हाला हे संभव आहे, त्याशिवाय नाही. आम्ही या प्रपंचावर प्रेम केलं, आम्ही माणसांवर प्रेम केलं. माणसांवर प्रेम
देवावर प्रेम आणि आमच्या समाजावर प्रेम करणारी वेगवेगळी माणसं आहेत. देवावर प्रेम संतांनी केलं, प्रपंचावर प्रेम आम्ही करतो. प्रपंचावर प्रेम आम्ही करतो. आम्ही आमच्या मुलावर प्रेम करतो, मुलीवर प्रेम करतो, पत्नीवर प्रेम करतो, पतीवर प्रेम करतो, आमच्या संसाराच्या सगळ्या नात्या गोत्यांवर प्रेम करतो. परंतु हे प्रेम कधी न टिकणार आहे, अशाश्वत आहे, त्याची शाश्वती देता येऊ शकत नाही. ते प्रेम तुम्हाला कधीच साथ येऊ शकत नाही. परंतु देवाचं प्रेम तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणार आहे. नवे नवे जाणं गेल्यानंतरही साथ देणार जे आहे तर ते देवाचं प्रेम आहे. आणि प्रेम म्हणजे भक्ती. आणि तीच भक्ती तुमच्या अंतःकरणात जर वसली तर खऱ्या अर्थाने आम्ही तपस्वित्वाकडे जाणार आहोत. मग अर्जुनाने भगवंताला विचारलं, देवा हा मनुष्य परमार्थ का बरं करत नसेल? देव म्हणे हा मनुष्य जन्माला येऊन पाप करतो. अर्जुन म्हणला, आता केलं प्रयुक्तोयम पापम चरते पुरुष. अरे देवा मला सांग, मनुष्य पाप का करतो? पापाचं आचरण मनुष्य का करतो? त्याच वेळेस उत्तर देताना भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्य पाप ह्याच्यासाठी करतो, कामएष क्रोधएष रजोगुण समुद्भव महाश्रो महापाप्मा विद्येन विह वैरिणम. अरे अर्जुना, मनुष्य पाप जर करत असेल, काम क्रोध मन मत्सर यांच्यामुळे हा मनुष्य पाप करतो. आणि हा पाप केल्यानंतर देवापासून दुरावला जातो, माणूस माणसापासून दुरावला जातो. म्हणून हे काम क्रोध मद आणि मत्सर यांच्यापासून दूर राहा. आणि हेच शिकवलं महानुभाव संप्रदायाने. या संप्रदायाने आम्हाला शिकवलं काम क्रोध मोह मत्सर याचा त्याग करायचाय, बाजूला व्हायचंय आणि आपलं सर्व संग त्या परमेश्वराला अर्पण करायचंय, म्हणजे संन्यास घ्यायचाय. त्या माता माऊलीने संन्यास घेतला. खऱ्या अर्थाने ही आमची भारतीय संस्कृती. या संस्कृतीमध्ये 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा टप्पा आहे गृहस्थाश्रम, तिसरा टप्पा आहे वानप्रस्थाश्रम आणि चौथा टप्पा आहे संन्यासाश्रम. पहिला टप्पा गृहस्थाश्रम, ते पहिला टप्पा ब्रह्मचर्य आश्रम. वयाच्या जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कालावधी हा मुलगा शिक्षणासाठी घालवतो. त्यावेळेस सगळं ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असायचा पूर्वीच्या काळी. त्यानंतर गृहस्थाश्रम सुरू होतो, त्याचं लग्न होतं. गृहस्थाश्रम सुरू झाल्यानंतर गृहस्थाश्रमाचा एक विशिष्ट टप्पा आहे. मुलं हाताखाली आली, खांद्याला लागली, बापाची चप्पल मुलाला यायला लागली, बापांनी निवृत्ती घ्यावी आणि निवृत्ती घेऊन मुलाकडे कारभार सोपवा. आणि त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे संन्यासाश्रमाचा. वानप्रस्थाश्रम पूर्वीच्या काळी होता, आता राहिला आहे का नाही ते सांगता येत नाही. आम्ही मालिकांमध्ये फक्त पाहतो, राजा सगळं आपलं वैभव सोडतो आणि जंगलामध्ये जाऊन आपल्या मुलाकडे राज्याभिषेक करतो, जंगलामध्ये जाऊन राहतो. वानप्रस्थाश्रम, त्या वानप्रस्थाश्रमात शास्त्राची योग्यता होते, शास्त्र अभ्यासतो, साधू संतांचं चरित्र अभ्यासतो आणि संन्यासासाठी तयार होतो. आणि शेवटीचा संन्यासाश्रम, संन्यासातून सगळी मोह ममता सोडून त्या संन्यासाश्रमात पदार्पण करतो. खऱ्या अर्थाने सगळेच जण संन्यासाश्रमात जावं हेही अपेक्षा नाही, सगळ्यांनीच गृहस्थाश्रम करावा हेही अपेक्षित नाही, सगळ्यांनीच ब्रह्मचर्य अवस्थेत राहावं हेही अपेक्षित नाही. परंतु ज्याला जे जमणार आहे ते त्याने नक्की करावं. मानव संप्रदायात नाही, अन्य संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायातही अनेक संन्यासी आहेत. संन्यासाश्रम महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने गृहस्थाश्रम महत्वाचा आहे त्याच पद्धतीने संन्यासाश्रमही महत्वाचा आहे. संन्यासाश्रम का बरं महत्वाचा आहे? का बरं या मातावलीने संन्यास घेतला असेल? कारण पहिली गोष्ट, आपल्या जीवाचा जर उद्धार करायचा असेल, पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. संन्यासाश्रम तेव्हाच माणूस धारण करतो ज्यावेळेस खऱ्या अर्थाने तो शास्त्राचा अभ्यास करतो, या गीतेचा अभ्यास करतो, चरित्राचा अभ्यास करतो, गाथेचा अभ्यास करतो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने कळतं या संसार हा सगळी दिसणारी माया आहे, सगळी दिसणारी माया आहे. बहिणाबाई चौधरी नावाच्या आमच्या कवयित्री आम्हाला सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसार साधा आणि सोपा नाही, संसार साधा आणि सोपा नाही. आणि संसार साधा आणि सोपा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो,
पहा, आम्ही प्रपंचामध्ये खूप प्रयत्न करतो. आम्हाला जमीन घ्यायची, आम्हाला गाडी घ्यायची, आम्ही एखाद्या कंपनीकडून एखाद्या बँकेकडून लोन घेऊ, आम्ही सगळ्या सोयऱ्यांकडून पैसे जमा करू, परंतु प्रयत्न करू, आम्ही ती गोष्ट मिळवू. एखाद्याने सांगितलं, अरे परमार्थात एखादी पंगत दे, एखाद्या यात्रेला चल, एखाद्या मंदिराला दान धर्म कर. तो म्हणतो असेल माझ्या नशिबात तर होईल माझ्याकडून असेल माझ्या नशिबात तर. सांगायचं तात्पर्य आहे, मनुष्य संसार हा प्रयत्नाने करतो आणि परमार्थ त्याच्या नशिबावर म्हणजे प्रारब्धावर ढकलून देतो. अशी आमची गत आहे. ही गत जर सुधारायची असेल तर आम्हाला आमचा परमार्थ जवळ करावा लागेल, साधू संत जवळ करावे लागतील. खऱ्या अर्थाने या दंडवते परिवाराला जी आपली जी आत्या आहे, जी बहीण आहे, ही जी दुरावली ना, त्याच पद्धतीने संत सुद्धा त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. त्यांचं प्रत्येक संतांनी मार्गदर्शनच करावं असं काही नाही. एखाद्याची कृती सुद्धा तुमचं जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. आमचं जीवन जर चांगलं करायचं असेल तर आम्हाला संतांवर विश्वास ठेवावा लागेल. कारण संत आम्हाला सांगतात की बाबा रे, प्रपंच झाला प्रपंच, आता परमार्थाकडे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आमचा प्रपंच सुटत नाही. आमच्या हातातून पैसा सुटत नाही, आमच्या हातातून आमचा मुलं बाळ सुटत नाही, आमची मोह ममता सुटत नाही. आम्हाला तो सोडावा लागेल, तो देव आपलासा करावा लागेल, जवळचा करावा लागेल. का बरं करावा लागेल? आम्ही पुणे जिल्ह्यात राहणारी माणसं आहोत. आमच्याकडे बहुतांशी वारकरी संप्रदाय आहे. इथे उपस्थित असतील बरेचसे जण. त्या सगळ्यांना माझं बोलणं सांगणं आहे, तुम्ही ज्या संप्रदायाची उपासना करता, आराधना करता, त्या संप्रदायामध्ये आमच्या हिंदू धर्मामध्ये एक गरुड पुराण नावाचे एक पुराण आहे, ते नक्की वाचा. त्याच्यामध्ये देवाचं स्मरण का करावं, देवाचं चिंतन का करावं हे सांगितलेलं आहे. तुम्ही जर देवाचं चिंतन जर नाही केलं ना, तर तुम्हाला 16 प्रकारच्या यमाच्या यात्रेचा सारखा गावांना भेट द्यावी लागते, तिथे नरक भोगावे लागतात. जायची गेल्यानंतरच्या 2 अवस्था गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या आहे. एक देव मार्ग आणि एक यम मार्ग. पहिला मार्ग आहे दैव मार्ग. दैव मार्गाने जर गेला तर यमाच्या यातना भोगावे लागत नाही, देव साक्षात न्यायला येतो म्हणतात. आणि तो मार्ग जर अवलंबवायचा असेल, आपलासा करायचा असेल, तर पहिल्यांदा परमार्थ करावा लागेल, देव धर्म करावा लागेल, साधू संतांचा आदर करावा लागेल, चांगलं वागावं लागेल. आणि जर यममार्गाने जायचं असेल तर सांगायची गरज नाही, सगळे कर्म तुम्हाला यममार्गाने वाईट कर्म घेऊन जाणारे आहेत. आणि यममार्गाने जर जायचं नसेल तर तुम्हाला देवमार्ग आचरावा लागेल. आणि देवमार्ग आचरत असताना कृष्णेची मंगलम नाम, चौथ्या अध्यायामध्ये गरुड पुराणातल्या एक श्लोक येतो, कृष्णेची मंगलम नाम, भगवान कृष्णाचं मंगल नाम ते तुमच्या मुखामध्ये घ्या, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही काहीतरी करू शकाल, जीवन जगू शकाल. एकाने विचारलं, सांगितलं, महाराज बाबा, तुम्ही सगळे लोक बाबा देव करता, परमार्थ करता, देव कुणी पाहिलाय का? कोरोनाचा काळ होता, शहरातले लोक गावात आली, गावातले लोक वस्तीवर गेली. आणि अशाच पद्धतीने एक मनुष्य शहरातून गावाकडे आला. आता म्हणला, आपलं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला व्यायाम करावे लागतील. सकाळी टीव्ही लावला, रामदेव बाबांचं ते प्राणायाम पाहिलं, त्याला स्फूर्ती चढली, प्राणायाम करावं. अनुलोम विलोम म्हणून एक प्रकार आहे, नाक दाबायचं, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, दुसरी नाकपुडी दाबायची. अशा पद्धतीने तो करत असताना आता घरात करून कंटाळा, म्हणला आता बाहेर जाऊ. नदीच्या किनारी गेला आणि नदीच्या किनारी जाऊन एका खडकावर बसला. सकाळी 6 वाजता व्यायामाला सुरुवात करायचा. त्याच वेळेस एक मेंढपाळ आपल्या काही मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी चरण्यासाठी सकाळी आला. त्याने पाहिलं, साहेब काहीतरी करतायत, नाक दाबतायत, श्वास घेतायत, श्वास सोडतायत. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, मेंढपाळ काय राहवलं नाही. मेंढपाळाने विचारलं की दादा, तुम्ही नेमकं काय करताय, का बरं नाक दाबताय?
तो म्हणतो नाक दाबलं की देव भेटतो. आता म्हणला ह्या अडाणी माणसाला काय सांगावं, सांगून दिलं नाक दाबलं की देव भेटतो. हा मनुष्य मेंढपाळाने विचार केला, खरंच देव भेटतो का? दुसऱ्या दिवशी सकाळी आला, मेंढ्या बरोबर नाही, येऊन साहेबात शेजारी बसला. साहेब म्हणला ह्याला काय झालं, आता काही कळेना. काही कळेना म्हणलं, आता का म्हणला मला पण देवाला भेटायचे म्हणे, काय करू? त्यांनी व्यायामाचा प्रकार सांगितला. म्हणे नाक दाबायचं, श्वास घ्यायचा, नाक दाबून ठेवायचं आणि व्यायामाला सुरुवात झाली. पण साहेब सांगायचं विसरला की बाबा रे थोड्या वेळाने नाकपुडी सोडायची. त्यांनी श्वास घेतला, नाक दाबून धरलं, श्वास आतमध्ये कोंडून ठेवला. मरणासन्न अवस्था प्राप्त झाली. किती वेळ मनुष्य जिवंत राहील बिना श्वासात? नाक दाबून ठेवलं. आता म्हणला काही झालं तरी आता नाक उघडायचं नाही देव भेटल्याशिवाय. मरणासन्न अवस्था प्राप्त झाली. समोर देव उभा राहिला. अरे म्हणला उठ रे भक्ता, तुझ्यासाठी मी उभा आहे, धावून आलो. तो मनुष्य म्हणला माझ्यासाठी धावून आला का? थांब जरा म्हणे. त्यांनी नाक सोडलं, साहेबाला सांगितलं, उठवलं. साहेब तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी व्यायाम केला, मी नाक दाबून धरलं, श्वास रोखून धरला, मला देव भेटला. साहेब म्हणले मी महिनाभरापासून बसलोय, मला कधी भेटलं नाही, तुला कसं काय भेटलं? काही नको सांगू. पुन्हा एकदा श्वास घेतला, नाक दाबलं, देव समोर आला. तेव्हा विचारला, अरे भक्ता माग तुला काय पाहिजे? तो म्हणला काहीच नको महाराज, जसं तुम्ही मला दिसताय ना तसं एकदा माझ्या साहेबाला दिसा म्हणजे झालं. देवाने विचार केला, मला ठीक आहे तथास्तु. जसं दोघांनी व्यायामाला सुरुवात केली, नाक दाबून धरला, श्वास आतमध्ये रोखून धरला, दोघांच्या समोर देव आला. साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणला श्रद्धा असावी तर अशी. म्हणला अरे उठ, देवाच्या पाया पड. तो मनुष्य, अडाणी असलेला मनुष्य उठला. देव समोर उभा आहे, देवाच्या पाया पडला नाही, त्याने त्या साहेबाचे पाय पकडले. तो म्हणला असं का केलं? तर तो म्हणला माझ्या संतांनी मी कीर्तनामध्ये ऐकलं, हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. संत आम्हाला देव दाखवतात म्हणून आम्हाला त्यांच्या मागे जावं लागणार आहे. आम्हाला चांगला विचार दाखवणारे संत आहेत म्हणून आम्हाला त्यांच्या मागे जावं लागणार आहे. आम्हाला चांगली पिढी जर घडवायची असेल ना तर आम्हाला परमार्थाशिवाय पर्याय नाही. आमच्या संसारात आम्ही किती जरी रमण्याचा प्रयत्न केला, आम्ही किती जरी स्वप्न पाहिली तरी ती सगळी स्वप्न दुःखदायक आहेत. स्वामी श्री चक्र भगवंत आम्हाला संसाराचं एक वास्तव दाखवताना आम्हाला सांगतात की ज्या ठिकाणी पापाचा मूळ आहे, दुःखाचं रूप आहे, पाप मूलता, दुःख रूपता, अनित्यता आणि अनित्यता असणारा हा संसार आहे, जिथं शाश्वत असं काहीच नाही. कोणाचं कोणावर प्रेम हे शाश्वत नाही, कोणाचं कोणावर जीव हा शाश्वत नाही. हा या संसारामध्ये दुःख हे अति आहे आणि असा असणारा दुःख रूप असणारा या संसारातून पापाचे निष्पत्ती होणारा हा संसार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने चांगला करायचा असेल तर तुम्हाला या संसार करता करता देवाचं नावही घ्यावं लागेल. कारण संसार हा विदीर्ण आहे. आमच्या चरित्रामध्ये एक घटना येते. मराठवाड्यामध्ये एक शांताबाईचा नावाचं एक पात्र होऊन गेलं, एक साध्वी होऊन गेला. संसार करत असताना पूर्वाश्रमी संसारात रमत असताना मुलगा आहे एकुलता एक, पती आहे, चांगला सगळा व्यवसाय चालू आहे, सगळा उदरनिर्वाह चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये अशा काळामध्ये एकाएकी पतीचं निधन होतं. रडू लागते, म्हणे काय करावं आता. परंतु मुलगा दिसतो, म्हणे आता देवाच्या पुढे कोणी काय करणार आहे का? आता पती गेलं तर जाऊ दे म्हणे, आता मुलगा आहे, मुलाच्या आशेवरती जीवन जगू लागले. 2 मुली आहेत, दोघींचं लग्न झालेलं आहे. मुलगा आहे, आता मुलगा चांगल्या पद्धतीचा व्यापार करतोय. परंतु एके दिवशी व्यापाराला जाताना रस्त्यामध्ये काही दरोडेखोरांनी अडवलं, लुटलं, मारलं, त्याचा खून केला. शांताबाईंना ते कळालं, त्या बाईला ते कळालं आणि कळाल्यानंतर खऱ्या अर्थाने तिचा उद्वेग, तिचा टाहो कुणी आवरू शकलं नाही. उद्विग्न झाली संसारावर. काय करावं? मुलींकडे आशेने पाहिलं, अरे मुलगा गेला, जाऊ दे, आता माझ्या मुली आहेत, माझा सांभाळ करते. पण काय करावं? जिचं लग्न केलं ती विधवा झाली, तिचाही पती गेला. दुसरीकडे पाहावं, तिला सुद्धा वेडसरपणा लागला, काऊर लागलं, पिशाच्च लागलं. आता काय करावं? पिशाच्च लागलेल्या महिलेला सासरच्यांनी हाकलून दिलं, विधवा झालेली आईकडे येऊन राहू लागली. अशा स्थितीमध्ये सगळेच्या सगळे जण
हे दोन मुली आणि ती आई त्या वसमत नावाच्या मराठवाड्यातल्या एका गावामध्ये राहू लागले, दुःख करू लागले, संसाराचं जीवन व्यतीत करू लागली, संसाराला कंटाळली, आता म्हणली संपवायचं जीवन, बाद झालं जीवन, खूप जगले म्हणे आजपर्यंत मी, आता नको काही, मला संसारात काही सुख भेटलं नाही, आता जायचं आणि त्या गोमतीमध्ये एक मुलगी पाठीला बांधायची, एक मुलगी पोटाला बांधायची आणि त्या गोमतीच्या नदीमध्ये उडी घ्यायची आणि आपलं जीवन संपवायचं. संसाराचा उद्वेग तयार झाला आणि तो उद्वेग तयार झाल्यानंतर त्या महिलेने विचार केला की आता संसारात राहायचं नाही, जीवन संपवायचं, संपून टाकायचं हे जीवन. ज्यावेळेस मनुष्यावर दुःखाचा परिसीमा मनुष्य ज्यावेळेस गाठतो ना, त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थाने या जगात राहायची इच्छा राहत नाही. संसारात तर सोडा, परंतु जगायची इच्छा राहत नाही, मरणाचा विचार करतो. आणि अशा स्थितीत ती बाई निघाली, दोन्ही मुलींना घेऊन निघाली. निघता रस्त्यामध्ये एका नातेवाईकाने सांगितलं, अरे आता पुढे चालली, सगळी व्यवस्था सांगितली, सगळं दुःख सांगितलं, आता जाणार त्या द्वारकेला आणि त्या गोमती नदीमध्ये उडी मारणार, जीव देणार. त्याच वेळेस त्या नातेवाईकांनी सांगितलं, अरे रे जाता फक्त माझं एक काम ऐक, की जाता या वेरूळ वरून जा आणि वेरूळला स्वामी श्री चक्रधर महाराजांचं दर्शन घेऊन पुढे जा. ती महिलेने ऐकलं, महिला आली वेरूळला आणि वेरूळला आल्यानंतर स्वामी श्री चक्रधर भगवंताच्या जवळ आली, जवळ बसली आणि तिच्या संसाराचं दुःख हळूहळू कमी होऊ लागलं. देवाने समजूत घातली, देवाने जरा विधी दिला आणि विधी दिल्यानंतर उद्वेग असणारी ती महिला शांत झाली आणि शांत झाल्यानंतर आता देव म्हणले, अगं बाई तुला आत्महत्या करण्यासाठी जायचं होतं ना, तुला द्वारकेला जायचं होतं ना, तुला गोमतीला जायचं होतं ना, एक मुलगी पाठीशी बाळगायची, एक मुलगी पोटाशी बाळगायची आणि त्या गोमतीमध्ये उडी घ्यायची होती ना, अरे घे ना उडी, जा. ती महिला म्हणली, देवा माझा द्वारकेचा कृष्ण मला इथेच भेटला, मला आता जायची कुठेच गरज नाही. संसारात जेव्हा उद्वेग आपल्याला अवस्था प्राप्त होते ना, त्यावेळेस आपण मंदिरात जातो. ही परंपरा आजची नाही, युगानुयुगी चालत आलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने संसार हा आम्ही संसारामध्ये रममान असताना त्या माता माऊलीने संसाराचा त्याग केला आणि या संन्यासाश्रमामध्ये पदार्पण केलं. नावाप्रमाणे जीवन जगलं. नाव आहे फुलाबाईजी, नावाप्रमाणे जीवन जगलं. फुल जसं आपला सुगंध सगळीकडे दरवळतो, तसंच ह्या माता माऊलीने जन्माला आली संसारात, सगळेजण संसारात जन्माला येतात, जन्माला आली संसारात आणि संसारात जन्माला उमललेलं फुल त्याचा सुवास तिने त्या परमार्थात नेला आणि ती खऱ्या अर्थाने फुलाबाई नावाची सार्थक ठरली. देवाला शरण गेले. देवाने अर्जुनाला सांगितले, हे अर्जुना सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरणे, सगळ्या धर्माचा त्याग कर. तुकोबरायांसारखे संत हे म्हणतात, आपुला तो देव एक करून घ्यावा. या उक्तीला अनुसरून या माता माऊलीने देव आपलासा करून घेतला आणि आपलासा करून घेत असताना खऱ्या अर्थाने आपलं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे परमार्थासाठी. निदान कमीत कमी देवाचं नाव स्मरण देवाचं मुखात आलं पाहिजे. स्वामी श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर भगवंत आम्हाला सांगतात की बाबा रे, देवाचं नाम तुझ्या मुखामध्ये इतक्याच माळा स्मरण कराव्या, तितक्याच गाठ्या कराव्या असं काही नाही, परंतु दिवस वांझ जाऊ देऊ नको, एकही दिवस असा जाऊ देऊ नको की माझं नाव तुझ्या मुखामध्ये नाही. मग आपल्या इष्ट देवतेचं, आपल्या परमेश्वराचं नामस्मरण आमच्या हृदयामध्ये येणं, ह्याच्यासारखं आमच्या जीवनामध्ये दुसरं काही सौभाग्य नाही. म्हणून त्या देवाचं नामस्मरण आम्हाला करावं लागेल. कारण विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये शंकराचार्य या संप्रदायाचे हिंदू धर्माचे जे आद्य गुरु आहेत शंकराचार्य आम्हाला सांगतात की 3 गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम. 3 गोष्टी दुर्लभ आहेत आणि देवाच्या इच्छेने तुम्हाला प्राप्त होतात. पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रयाः. पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व, दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्व आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रयाः. मनुष्यत्व म्हणजे मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे,
दुसरी गोष्ट म्हणजे मोक्षत्व म्हणजे मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन मोक्षाची इच्छा धरणारा दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट महापुरुष संश्रया म्हणजे साधूची संगत या ठिकाणी दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. या माता माऊलीने आपल्या जीवनामध्ये दुर्लभ असल्या 3ही गोष्टी साध्य केल्या. साधूची संगत, स्वतः संत पदावर गेल्या आणि अनेकांना उपदेश केला आणि मोक्षाची इच्छा धरली. तो देव मिळावा, तो परमेश्वर प्राप्त होवा, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचा भरतर्षभ. हे भगवंताने गीतेमध्ये सांगितलेले 4 प्रकारचे भक्त. ह्याच्यामध्ये जो ज्ञानी, जो परमेश्वराची आर्त ठेवणारा आहे, तो भक्त परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपलं जीवन सार्थक करून ह्या माता माऊलीने घेतलं. त्या पद्धतीने आपणही आपलं जीवन सार्थक करून घेतलं पाहिजे. आपणही आपल्या परमार्थात नक्की संन्यासापर्यंत जावी अशी इच्छा नाही, परंतु निदान कमीत कमी दिवसातून देवाचं एकदा तरी नाम आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे, तरच आमच्या जीवाची खरी कृतार्थ आहे. कृतार्थ जीवन आम्हाला जगायचं असेल तर तेवढं करावं लागेल. परंतु या संप्रदायाने, या महानुभाव संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला अनेक वर्षापासून सांगून सांगून कंटाळले, कुणीच ऐकलं नाही. शेवटी संत म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अरे बाबा, आयुष्याचा नाश करू नको, आता तरी देवाचं चिंतन कर, देवाचं स्मरण कर, देवाचं पूजन कर. म्हणून हे देवाचं भजन आणि देवाचं पूजन जर केलं तर आमच्या जीवनाचं पूजन नक्की होणार आहे, आमचं जीवन नक्की सफल होणार आहे. आणि परमार्थ जर गेला तर चांगल्या प्रकारचे संस्कार आमच्यावरच लागतील. आम्ही चांगलं एखाद्याशी बोलू, चांगलं वागू. ह्या माता माऊलीने फलटण या ठिकाणी वास्तव्य असताना त्या ठिकाणी शुश्रूषेला फलटण निवासी काही संत मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये आमचे काही सन्मित्र त्या ठिकाणी होते. सन्मित्रांच्या माध्यमातून आम्हाला कळालं की नेहमी प्रिय बोलणारे, चांगलं बोलणारे, अरे आपण जर आलो आणि आपल्या बोलण्याने कोणाला जर आनंद होत असेल ना, तर आपल्यासारखं जीवन दुसरं कोणाचं नाही. पण आपण जर आलो आणि दुसरा आपण बघितल्यावर वाट जर बदलत असेल ना, आपल्यासारखं दळबदरी जीवनही कोणाचं नाही. आम्हाला चांगलं जर जीवन जगायचं असेल ना, चांगलं बोलावं लागेल, चांगलं वागावं लागेल. स्वामी श्री चक्र भगवंतांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही महात्मे आहेत आणि महात्म्याने कसं राहावं तर प्रिय बोलावं, एखाद्याचं अंतकरण दुखू नये. तुकोबराय सुद्धा म्हणतात, शब्दाचे आमच्या घरचं काय रत्न आहे, आमच्या घरी शब्द हेच शस्त्र आहे आणि शब्दांची गौरव पूजा करू. म्हणून आम्हाला सगळे संप्रदाय सांगतात की चांगलं बोलावं. ह्या माता माऊलीने आयुष्यभर आमचं जीवन, तपस्विताचं जीवन चांगलं बोलून सात्विक वाणीने त्या ठिकाणी संपन्न केलं. नवे त्या शुश्रूषेच्या वेळेस अंत्यविधीच्या वेळेस आदरणीय श्रद्धेय गोविंदराज मामा लांडगे यांनी सांगितलं की माता माऊलीने मंदिराजवळ आलेल्या कोणत्याही माणसाला विनमुख कधी पाठवलं नाही. जेवण करून पाठवलं, खाऊ पिऊ घातलं, अन्नदानाची सेवा केली, तिच्या पद्धतीने जेवढं जमेल ना तेवढ्या पद्धतीने केली. अरे एखादी आपलं आयुष्य सोडून, आपलं आयुष्यातला संसार सोडून परमार्थ आचरण करते आणि परमार्थ आचरण करतानाही जर एखादी दान धर्माची क्रिया करत असेल ना, त्याचा आदर्श आम्ही घ्यायला काही हरकत आहे. आमच्याकडे भल्या मोठ्या इस्टेटी असतात, परंतु आमच्याकडे आमचा पैसा कधीच आमच्या चांगल्या कामासाठी सुटत नाही, चांगल्या कामासाठी सुटत नाही. आम्ही क्रिकेटच्या मॅचला 1 लाखाचं बक्षीस देऊ, क्रिकेटच्या मॅचला 1 लाखाचं बक्षीस देऊ, परंतु